शब्द सह्याद्री प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेचं उद्घाटन झालं असं मी सगळ्यात पहिल्यांदा जाहीर करतो. खरं म्हणजे साई महाशब्दे नावाचा माझा तरुण मित्र मला भेटायला आला आणि त्याचा एकूण परिचय ऐकताना, तो जे मला सांगत होता ते सगळं ऐकताना मी स्वतःच त्याच्या प्रेमात पडलो. एखादा तरुण किती वेगळ्या प्रकारच्या वाटा चोखाळू शकतो आणि काय पद्धतीनं आयुष्य जगू शकतो याचा वस्तुपाठ म्हणून साईकडे खरं म्हणजे पाहायला पाहिजे. साईनं अनेक विषयांमध्ये काम केलेलं आहे, अनेक ठिकाणी काम केलेलं आहे आणि शब्द हे त्याच्या जीवाचं जीवन आहे. तेच त्याच्यासाठी धन आहे आणि तेच लोकांना वाटावं असं त्याला वाटतं. आणि त्यामुळे शब्द सह्याद्री प्रतिष्ठान या नावानं त्यानं एक संस्था उभी केली. त्या संस्थेचे अनेक उपक्रम त्यानं मला सांगितले, पण आजचा उपक्रम फार महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातले वेगवेगळे असे 70 पैलू असा विषय त्यानं मुलांना दिला आणि मग मुलामुलींनी त्याच्यावर तयारी केली, बाकीच्याही वक्त्यांनी एकूणच तयारी केली आणि ही सगळी भाषणं जी आहेत ती पहिली फेरी पार पडली. त्यानंतर काही निवडक लोकांची स्पर्धा आता सुरू होते आहे. आणि खरंच मोठी गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज या पद्धतीनं समजावून सांगणं, त्यांचे वेगवेगळे पैलू समजावून सांगणं हे किती महत्त्वाचं आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे असा विषय देऊन त्यानं खरं म्हणजे एका अर्थानं एक विचारप्रवर्तक अशी प्रक्रिया सुरू केलेली आहे महाराष्ट्रभर. कारण ही स्पर्धा राज्यस्तरावरची आहे. राज्यातले सगळे, राज्याच्या कानाकोपऱ्यातनं मुलं मुली याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते प्रत्येकजण शिवाजी महाराजांना कवेत घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही अतिशय चांगली आणि आश्वासक अशी घटना आहे. आपल्याकडे काय होतं, एखादा माणूस अस्मितेचा विषय झाला किंवा एखाद्या माणसाचं दैवतीकरण झालं की मग त्याचे वेगवेगळे पैलू तपासणं राहून जातं. त्याचं खरं मोठेपण काय आहे तेही समजून घेणं राहून जातं. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की शिवाजी महाराज हे ज्या कारणासाठी मोठे आहेत असं सांगितलं गेलं, प्रत्यक्षामध्ये त्याच्यापेक्षा वेगळ्याच कारणांसाठी शिवाजी महाराज मोठे आहेत आणि हे आपल्याला कधी समजलं नाही. मी कल्याणच्या सुभेदाराची सून वगैरे असे अनेक प्रसंग आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले. शिवाजी महाराज कोणाच्या तरी विरोधामध्ये होते वगैरे हे आपल्याला शिकवलं गेलं. पण शिवाजी महाराज याच्या किती पलीकडचे आहेत हे समजावून सांगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा विषय मला असं वाटतं की निवडणं हे खरं म्हणजे त्यासाठी साईला सगळ्यात पहिल्यांदा खूप चांगले गुण दिले पाहिजेत. एक बघा, म्हणजे आता या स्पर्धेचं उद्घाटन होतं आहे, तुम्ही सगळेच वक्ते आहात आणि जोरकसपणे तुम्ही तुमची भूमिका मांडणारच आहात. ती मांडलीच पाहिजे. शेवटी वक्तृत्वामध्ये हे फार महत्त्वाचं आहे की आपल्याला आपलं जे म्हणणं आहे ते नीटपणे मांडता आलं पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते नीटपणे बोलता आलं पाहिजे. मला कोणीतरी विचारलं की वक्तृत्वासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली? ज्याप्रमाणे एका फोटोग्राफरला असं विचारलं गेलं होतं की फोटो काढण्यासाठी कुठला कॅमेरा सगळ्यात चांगला आहे किंवा कुठली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, तेव्हा तो म्हणाला की फोटो काढण्यासाठी डोळे जास्त महत्त्वाचे आहेत. कॅमेरा तर आहेच, पण डोळे महत्त्वाचे आहेत. अगदी त्याप्रमाणे वक्तृत्वासाठी अनेकदा वक्तृत्वाचं रूपांतर वाक्चातुर्य वगैरे अशा गोष्टींमध्ये केलं जातं. त्या चातुर्य आहे, बाकी अनेक गोष्टी आहेत, हजरजबाबीपणा आहे, हे सगळं आहे. पण मला स्वतःला विचाराल तर वक्तृत्वासाठी मुळामध्ये तो विषय मुळात तुम्हाला समजलेला असला पाहिजे. त्या विषयाशी तुमचं काही नातं असलं पाहिजे, तुमची कमिटमेंट असली पाहिजे, तुमची बांधिलकी असली पाहिजे, तुमची भूमिका असली पाहिजे. मनापासून तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला या विषयावर बोलायचं आहे, मला या विषयावर मांडायचं आहे, मला माझी काहीतरी भूमिका आहे. हे जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा मग तुम्ही खऱ्या अर्थानं वक्ते होता. त्यासाठी तुम्हाला तुमचा मुद्दा प्रामाणिकपणे पटावा पण लागतो. त्यासाठीची प्रामाणिकतासुद्धा तेवढीच आवश्यक असते. तुम्ही जर तुमच्या मुद्द्यांबद्दल प्रामाणिक नसाल, तुम्ही तुमच्या हेतूंबद्दल प्रामाणिक नसाल तर केवळ शब्दांचा फुलोरा जो आहे त्यानं काही होत नाही. आपण अनेक वक्ते पाहिलेले आहेत. सध्या मला स्वतःला विचाराल तर माझा आवडता वक्ता हा बराक ओबामा आहे. बराक ओबामांची खूप भाषणं मी अगदी मनापासून गेली 10 वर्ष ऐकत आलेलो आहे. 2008ला जेव्हा ते पहिल्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून मी ओबामांना प्रामुख्यानं फॉलो करतो आहे आणि त्यापूर्वीची पण त्यांची भाषणं मी खूप सारी ऐकलेत. आणि माझ्या असं लक्षात आलं की ओबामांचं सगळ्यात मोठं वेगळेपण काय, तर ओबामा जेव्हा बोलतात तेव्हा ती कविता असते. असं वाटतच नाही की ओबामा काहीतरी ओढून ताणून काहीतरी सांगतायत, उगाच भाषणबाजी करतायत. सध्या आपल्याकडेही काही वक्त्यांची चलती आहे, ते बरंच काही बोलत असतात, मन की बात पण करत असतात. पण वक्तृत्वामध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वक्तृत्वामध्ये खोटारडेपणा, फेकणं हे जेव्हा येतं तेव्हा त्या वक्तृत्वाचं चारित्र्य संपतं.
ओबामा मोठा का वाटतो? कारण ओबामा खरोखरच सर्वसमावेशकतेच्या अनुषंगानं काही मांडणी करतो आणि मनापासून तसं जगण्याचा प्रयत्न करतो. महात्मा गांधी हे खरं म्हणजे तशा अर्थानं वक्ते नव्हते. महात्मा गांधींची काही जुनी भाषणं अगदी मोजकी उपलब्ध आहेत. तुमच्या असं लक्षात येईल की महात्मा गांधी हे तशा अर्थानं अजिबातच वक्ते नव्हते, म्हणजे जणू काही प्रभावशून्य मानावेत असेच वक्ते होते. पण तरीही महात्मा गांधींनी अवघा देश काबीज केला. म्हणजे ओबामा हे फरडे वक्ते आहेतच कुठल्याही अंगाने, गांधी त्या अर्थानं पण फरडे वक्ते नव्हते. पण गांधींकडे कंटेंट होतं, गांधींकडे ऑनेस्टी होती, गांधींकडे प्रामाणिकपणा होता. आणि म्हणून या प्रामाणिकपणाच्या जोरावर, या ऑनेस्टीच्या जोरावर गांधींनी अवघा देश एका अर्थानं काबीज केला. देशानं गांधींवर प्रेम केलं. मला असं वाटतं की तुमच्या मुद्द्यांमध्ये ती प्रामाणिकता तर असलीच पाहिजे. ते मुद्दे लोकांना पटावेत याच्या अनुषंगानं तुम्ही जे दाखले देता, जी उदाहरणं देता, त्याच्या अनुषंगानं तुमचं व्यक्तिमत्व पण त्या प्रकारचं असलं पाहिजे. नाहीतर काय, वक्ते खूप आहेत, खूप भाषणबाजी करणारे लोक आहेत, पण त्यांचा फार मोठा परिणाम होतो असं नाही, प्रत्येकाचा परिणाम होतो असं नाही. कुठलाही शब्द हा अपूर्ण असतो, अर्धवट असतो. तो तेव्हा पूर्ण होतो जेव्हा त्याला कृतीचं परिमाण लाभतं, जेव्हा त्याला कृतीचा आयाम लाभतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुम्हाला तशा प्रकारचा विचार करता आला पाहिजे. कारण विचार करणं ही वक्तृत्वाची पूर्व अट आहे. ज्याला विचार करता येत नाही तो भाषण करू शकत नाही. तुम्हाला मुळात विचार करता आला पाहिजे, त्या अंगाने विचार करता आला पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारे विचार करता आला पाहिजे. परंपरागत प्रस्थापित शैलीच्या पलीकडे तुम्हाला तुमचा विचार मांडता आला पाहिजे, तुमची भूमिका मांडता आली पाहिजे. पण त्यासाठी अगोदर प्रस्थापिताच्या पलीकडचा विचार करता आला पाहिजे. कुठलाही विषय असेल, शिवाजी महाराज म्हटलं की एक प्रस्थापित धाटणी आहे, एक चौकट आहे. म्हणजे सुरुवातीला बाबासाहेब पुरंदरेंनी एक शिवाजी मांडला, गोविंद पानसरेंनी एक शिवाजी मांडला, पण या सगळ्याच्या पलीकडे एक शिवाजी आहे. तो शिवाजी तुम्हाला समजला पाहिजे, खुणावतो आहे तो शिवाजी, तो तुम्हाला नीटपणे तसा विचार करता आला पाहिजे. आणि हे विचार करताना वेगवेगळे प्रवाहसुद्धा मान्य केले पाहिजेत. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवाजीमध्ये त्यांनी जो शिवाजी मांडला त्या मांडणीमध्ये दोष आहेतच, पण याचा अर्थ संभाजी ब्रिगेड जो शिवाजी मांडते ती मांडणी निर्दोष आहे असंही मानायचं कारण नाही. तुम्हाला या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुमची मांडणी विकसित करावी लागेल, तुमची विचार प्रक्रिया विकसित करावी लागेल. आणि पुन्हा वेगवेगळे विचारसुद्धा असू शकतात हे मान्य करावं लागेल. एक लक्षात घ्या, ज्याला विचार वेगवेगळे असू शकतात, लेट अस ॲग्री, हे कळत नाही त्याला खऱ्या अर्थानं काय आहे, वेगळा विचार काय आहे किंवा वेगळी मांडणी काय आहे हे कधीच कळणार नाही. मला स्वतःला असं वाटतं की मुळामध्ये तुम्हाला हे कळलं पाहिजे की वेगवेगळे विचार असू शकतात, वेगवेगळी मतं असू शकतात, वेगवेगळे मतभेद असू शकतात, वेगवेगळी मांडणी असू शकते. म्हणजे मी नेहमी सांगत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये जेव्हा राज्यघटना सादर केली तेव्हा राज्यघटना सादर करत असताना त्याने एक भाषण केलं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तो मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लावेन, पण माझ्या विरोधातला मुद्दासुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लावेन. की मुद्दा कुठलाही असेल, मुद्दा विरोधातला असेल, पण तो तुम्हाला मांडता आला पाहिजे, ही स्पेस असली पाहिजे, हा अवकाश असला पाहिजे. वक्तृत्वासाठी विचार करणं ही ज्याप्रमाणे पूर्व अट आहे, त्याप्रमाणे वक्तृत्वासाठी लोकशाही असणं ही पण पूर्व अट आहे. वक्तृत्वासाठी सर्वसमावेशकता असणं ही पण पूर्व अट आहे की तुम्हाला मांडता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बाबासाहेबांबद्दल मी आता बोललो, पण बाबासाहेबांबद्दल सुद्धा मला खुलेपणानं बोलता आलं पाहिजे. बाबासाहेबांबद्दल हे बोलायचंच नाही, शिवाजी महाराजांबद्दल हे बोलायचंच नाही, असा जेव्हा समाज तयार होतो तेव्हा मग तुम्हाला खऱ्या अर्थानं मांडणी करता येत नाही, खऱ्या अर्थानं चिकित्सा करता येत नाही. त्यामुळे वक्तृत्व आणि विचार याच्यासोबत अशा प्रकारचा समाज घडवणं हे सुद्धा आव्हान आपल्यासमोर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुकाराम म्हणतो, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. वक्तृत्व म्हणजे काय असतं? आपलाच आपल्याशी वाद असतो. हा प्रकट संवाद आहे. मी तुमच्याशी बोलतोय म्हणजे मी केवळ तुमच्याशी बोलत नाही, मी स्वतःशी पण बोलतोय. हा माझाच माझ्याशी प्रकट संवाद आहे. कदाचित आज मी जे बोलेन त्यापेक्षा आणखी वर्षभरानं वेगळं बोलू शकतो, तोपर्यंत माझी पण वाढ होऊ शकते. मलाही कळू शकतं की अरे परवा आपण जे बोललो त्यात काही अनेक मुद्दे चुकीचे होते किंवा आणखी विकसित व्हायला पाहिजे होते मुद्दे, असं होऊ शकतं. पण हा जो वाद आहे स्वतःशी, तो ज्याला घालता येतो, ज्याला त्या अर्थानं संवाद करता येतो, त्याला वक्ता होता येतं. आणि म्हणून तुम्ही सगळे वक्ते आज माझ्यासमोर आहात, माझ्यासोबत आहात. खरं म्हणजे शब्द सह्याद्रीच्या वतीनं जे कार्यक्रम आजवर झाले
ते खूप मोठमोठे कार्यक्रम झाले असं मला साई सांगत होते. आणि ते खरं आहे की त्यांनी एका अर्थानं इव्हेंट्स कसे असावेत याचा पण वस्तुपाठ साईनं तयार केलेला आहे. आजचा कार्यक्रम हा त्या अर्थानं व्हर्च्युअल आहे, पण मला असं वाटतं की कोरोनाच्या नंतरचा काळ आहे किंवा कोरोनाच्या सोबतचा काळ आहे आणि या कालखंडामध्ये आता डिजिटल व्हर्च्युअल या सगळ्याच माध्यमांना महत्त्व येणार आहे. त्यामुळे अशा पण प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला आपले मुद्दे मांडता आले पाहिजेत, बोलता आलं पाहिजे. आणि म्हणून ही वक्तृत्व स्पर्धा त्या अर्थानं अनोखी आहे, वेगळी आहे. त्याचं मला अतिशय कौतुक वाटतं, मोल वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्लॅटफॉर्मवर जेव्हा मी आलो या स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी, तेव्हा काही गोष्टी तुमच्याशी सहजपणे बोलाव्यात, गप्पा माराव्यात असं मला वाटलं. शिवाजी महाराजांबद्दल तर आपण बोलूच, या वक्तृत्वाबद्दल पण आपण बोलतोच आहोत. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की शिवाजी एका धर्माचे असं करण्याचा प्रयत्न झाला, अजूनही होत नाही असं नाही. शिवाजी महाराज एका जातीचे असा प्रयत्न झाला, अजूनही होत नाही असं नाही. मग शिवाजी महाराज मुस्लिम द्वेष्टे होते असं एकीकडे म्हणायचं, मग शिवाजी महाराजांच्या नावानं ब्राह्मण द्वेष करायचा असं पण घडत असतं. अशा वेळी हा महामाणूस, महापुरुष समजून घेतला पाहिजे की याचं मोठेपण कशात होतं. म्हणजे आज शिवाजी महाराजांच्या नावानं दुर्दैवानं एक जात उभी आहे असं आपण बघतो. आज बाबासाहेबांच्या नावानं एक जात उभी आहे असं आपण बघतो. आज महात्मा फुलेंच्या नावानं एक जात समूह उभा आहे असं आपण बघतो. पण यातली गंमत अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा प्रेरणास्रोत आहे, हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं ते महात्मा फुल्यांनी. महात्मा फुल्यांनी हे सांगेपर्यंत कोणालाही किंवा खूप लोकांना हे माहितीच नव्हतं. म्हणजे फुल्यांनी जेव्हा शिवरायांची समाधी शोधून काढली आणि सांगितलं की अरे हा प्रेरणास्रोत आहे महाराष्ट्राचा, तेव्हा हे माहिती नव्हतं अनेकांना. त्या फुल्यांची जात कुठली, शिवरायांची जात कुठली हा मुद्दाच नाही आहे. रायगडाच्या पायथ्याशी महाडमध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, तेव्हा बाबासाहेबांनी जे भाषण केलं त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणाले की मी हा सत्याग्रह अन्यत्रही करू शकलो असतो, पण मी हा सत्याग्रह इथंच करतो आहे कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. त्यामुळे हा जो रयतेचा राजा बाबासाहेबांना आपला वाटतो. मी नेहमी सांगत असतो की शिवबा, ज्योतिबा, बाबा यांच्यामध्ये जे जैव नातं आहे ते कळलं की मग शाहीर म्हणतो, आमचा बाबासाहेब आणि शिवबाचं नातं सांगताना आमचा एक शाहीर असं म्हणतो की दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. हे जे नातं आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. आणि म्हणून महापुरुषांना समजून घेताना, त्यांना मिठी मारताना सुद्धा अशा प्रकारे मिठी मारू नये की त्यामुळे त्या महापुरुषाची घुसमट होईल, त्यामुळे त्या महापुरुषाचं मोठेपण आक्रसेल, संकुचित होईल. असं होऊन चालणार नाही. आपल्याला तो महापुरुष खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे. शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं मोठे का? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराजांचं मुळामध्ये धर्माच्या अनुषंगानं जो आपला जो मुद्दा असतो हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळातच तो संघर्ष धार्मिक नव्हता. म्हणजे शिवरायांच्या राज्यामध्ये किती मुस्लिम सैनिक होते हे तर मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आता हे खूप ठिकाणी बोललं गेलेलं आहे, तुम्ही अनेकांनी त्याची मांडणी केली असेल, करणार असाल. हे खरंच आहे की शिवरायांच्या राज्यामध्ये अगदी महत्त्वाच्या पदांवर सुद्धा मुस्लिम होते, हे खरंच आहे. पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की औरंगजेबाच्या पण सैन्यामध्ये खूप हिंदू होते आणि अगदी जबाबदारीच्या पदांवर हिंदू होते. बरं, हे कोण औरंगजेब नाही, आदिलशहा, निजामशहा सगळ्यांच्याच राज्यामध्ये हिंदू पुष्कळ होते. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करेपर्यंत शहाजीराजे कुठे होते हे लक्षात घेतलं पाहिजे मुळामध्ये की आपण याला कारण नसताना धार्मिक आयाम देतो. म्हणजे शिवरायांचे मुस्लिम सैनिक सांगताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे की औरंगजेबाचे पण हिंदू सैनिक होते. शिवाजी महाराज सेक्युलर होते की काय हा तर मुद्दा वेगळाच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या संघर्षाचा आयाम हा धार्मिक नव्हता. बिपिनचंद्र नावाचा खूप मोठा इतिहासकार आहे, त्यानं सांगितलं आहे की हा सगळा संघर्ष जो आहे त्याची दोन कारणं होती, पॉवर अँड प्लंडर, सत्ता आणि लूट. त्यामुळे हा संघर्ष वेगळा आहे, आपण कारण नसताना त्याला त्या चौकटीमध्ये बसवलेला आहे. तर मला असं वाटतं की या पायावर, म्हणजे धर्माच्या पायावर त्यांनी मांडणी केली म्हणून धर्माच्या पायावर शिवरायांना सेक्युलर मानायचं, ही पण पुन्हा त्याच मांडणीला पूरक अशी प्रतिक्रिया आहे. मला स्वतःला असं वाटतं की याच्या पलीकडे गेलं पाहिजे. शिवाजी महाराज हा माणूस जाती धर्माच्या पलीकडचा कसा होता हे समजून घेतलं पाहिजे. एक साधी गोष्ट बघा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य केवढं होतं? तर तसं म्हटलं तर आत्ताच्या 2 जिल्ह्यांएवढं राज्य होतं. पण औरंगजेबासारख्या देशाच्या बादशहाला सुद्धा आव्हान देण्याची हिंमत शिवरायांमध्ये होती. शिवरायांचं हे वेगळे पण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अरे, त्यांनी किल्ल्यांची जी जडणघडण केली, ज्या प्रकारे किल्ले बांधले शिवरायांनी, म्हणजे शिवरायांच्या किल्ल्यांचा आता अभ्यास सुरू झालेला आहे की शिवरायांनी किल्ले काय प्रकारे बांधले.
त्यामुळे या प्रकारे शिवराय समजून घेतले पाहिजेत. शिवराय समजून घेतले पाहिजेत की शिवरायांनी आरमार उभं केलं. समुद्र हा किती महत्त्वाचा आहे हे शिवरायांच्या पूर्वी आपल्याकडे फार लोकांना समजलेलं नव्हतं. लांब कशाला, ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज यांचं आव्हान हे फार मोठं आहे हे छत्रपती शिवरायांना नीटपणे कळलेलं होतं. तुम्ही जर बघितलं कागदपत्र पाहिलीत तर त्या कागदपत्रांमध्ये असे अनेक पुरावे आहेत की त्यांनी ब्रिटिशांना पत्र लिहिली आहेत, त्यांनी फ्रेंचांना पत्र लिहिलेली आहेत, त्यांनी पोर्तुगीजांना पत्र लिहिलेली आहेत. कारण ही सत्ता महत्त्वाची आहे आणि उद्या आगामी काळामध्ये यांचा धोका आहे हे शिवरायांना समजलेलं होतं. द्रष्टेपण जे असतं ना ते द्रष्टेपण हे असतं की शिवरायांचं हे वेगळेपण होतं. शिवरायांनी शिवरायांच्या पूर्वी पगारी सैनिकच नव्हते. शिवरायांनी पगारी सैनिक सुरुवात केली की त्यांना पगार मिळेल, सैनिक पगारी असतील, हे शिवरायांनी सुरू केलं. शिवाजी महाराजांच्यासाठी जीवाला जीव देणारी माणसं उभी राहिली. कारण का? कारण शिवरायांची ती कमिटमेंट होती, ती निष्ठा होती. लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणणारा हा माणूस होता. त्यामुळे थेटपणे शिवाजी महाराज रस्त्यावर युद्धात उतरत होते, रणांगणात उतरत होते. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाच्या गोष्टींसाठी शिवरायांनी जो संघर्ष केलेला आहे त्याची नोंद इतिहासामध्ये अनेक ठिकाणी नाही आहे, म्हणून ते मुद्दाम सांगितलं पाहिजे. अनेकदा काय होतं की अफजल खान वगैरे अशा काहीतरी गोष्टी सातत्यानं पुढे आणल्या जातात. अफजल खानाचा वध वगैरे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण शिवाजी महाराजांचं जे द्रष्टेपण आहे ते आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे की शिवाजी महाराज द्रष्टे का, शिवाजी महाराज वेगळे का. शिवाजी महाराजांनी तेव्हा राजव्यवहार कोश सुरू केला, भाषेवर काम केलं. हे भाषा हा जगण्याचा फार महत्त्वाचा भाग आहे हे शिवाजी महाराजांपर्यंत कोणी फारसा विचार केला नव्हता. शिवाजी महाराजांनी भाषाकोश केला, राजव्यवहार कोश केला. हे किती लहानसहान गोष्टी आहेत. अरे साधी गोष्ट आहे, भूमापन. अजूनही आपल्याला स्वातंत्र्यानंतर अजूनही भारताची अख्खी जमीन मोजता आलेली नाही आहे. आपल्याकडे भूमापन विभाग आहे पण भूमापन अद्यापही झालेलं नाही आहे. इंग्रजांनी मोजली त्यानंतर अजून आपण मोजलेलं नाही आहे. शिवाजी महाराजांनी भूमापन केलं, जमीन मोजणी केली. या प्रकारे त्यांचं गव्हर्नन्स, या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा आपण बघू लागतो तेव्हा एखादा माणूस किती वेगळ्या पद्धतीने विचार करतो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला, नंतर पुन्हा शाक्त राज्याभिषेक केला अशी पण नोंद आहे. जातीवर मात करणारा, जातीच्या पलीकडे गेलेला असा हा माणूस होता हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याने संभाजीराजांना संस्कृत शिकवलं, संस्कृत पंडित केलं, ही मोठी गोष्ट आहे. या सगळ्या अंगाने छत्रपती शिवरायांकडे जेव्हा आपण बघू लागतो तेव्हा शिवरायांचं वेगळेपण आणि मुळामध्ये एवढ्या कमी मनुष्यबळामध्ये, एवढ्या कमी रिसोर्सेसमध्ये, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुलना होऊ शकते का औरंगजेबाशी आणि शिवाजी महाराजांच्या एकूण सगळ्या सत्तेची, व्याप्तीची. पण तरीही शिवाजी महाराज हे या प्रकारे अभेद्य ठरले. याचं कारण काय? द्रष्टेपण होतं. मी ज्याप्रमाणे म्हटलं की त्यांनी फ्रेंचांशी, पोर्तुगीजांशी, इंग्रजांशी व्यवहार केला, पत्रव्यवहार केला, अगदी त्याचप्रमाणे त्यांनी इथल्या ज्या अनेक शाह्या, निजामशाही असेल, आदिलशाही असेल, या सगळ्यांशी संबंध कसे ठेवायचे याच्या अनुषंगानं त्यांचं एक व्यवस्थितपणे स्ट्रॅटेजी होती, व्यूहरचना होती. की औरंगजेबाला अंगावर घ्यायचं असेल तर मग कुठल्या तरी दुसऱ्या शहाशी संबंध बरे केले पाहिजेत. हे जे व्यूहरचनात्मक काम आहे ते समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज असं म्हणताना शिवाजी महाराज, आता लक्षात घ्या, आता सध्या भारत चीन संघर्ष उफाळून आलेला आहे आणि आपल्याला कळत नाही की मुत्सद्देगिरी म्हणजे काय, मुत्सद्देगिरी कशी असली पाहिजे. अशावेळी मुत्सद्देगिरी कशी असावी, कशी असायला पाहिजे याचा पुरावा म्हणून शिवरायांकडे बघितलं पाहिजे. शिवरायांनी एकाच वेळी कोणालाच अंगावर घेतलं नाही. त्यांनी अनेकांशी व्यवस्थितपणे तह केले, मैत्री केली आणि कोणाशी कधी मैत्री करायची, कोणाशी कधी युद्ध करायचं आणि युद्ध केल्यानंतर पुन्हा कशी मैत्री करायची. पुरंदरच्या तहामध्ये एवढे किल्ले द्यावे लागले, पुन्हा ते किल्ले परत घेतले. पण हे सगळं जे आहे की शिवाजी महाराज म्हणजे वाटलं आणि आक्रमकपणे वाटेल त्या गोष्टी केल्या असं अजिबात नव्हतं. की उगाच वेडात दौडणं हाच केवळ शिवरायांचा स्वभाव नव्हता. ते त्यांच्याकडे वीरत्व होतंच, ते वीरपुरुष होते, लढवय्ये होते, अजिबात न घाबरणारे होते. पण तरीसुद्धा त्यांना हे माहिती होतं की केवळ एवढं असून चालत नाही, त्यासाठी मुत्सद्देगिरी लागते, धुरंदर नेतृत्व लागतं. हे धुरंदरपण, ही मुत्सद्देगिरी शिवरायांमध्ये होती. आणि म्हणून शिवराय ज्या प्रकारचं काम करू शकले, ज्या प्रकारचा राज्यकारभार करू शकले, हा एवढा कमी भौगोलिक क्षेत्र असणारा राजा, पण त्याची दखल इंग्रजांनी पण घेतलेली आहे. इंग्रज इतिहासकारांनी, फ्रेंच इतिहासकारांनी, पोर्तुगीज इतिहासकारांनी शिवरायांच्याबद्दल जे म्हटलं आहे ते वाचलं म्हणजे आपल्याला वाटतं की अरे आपल्याला हे शिवाजी महाराज समजलेच नाही आहेत. या प्रकारचं युद्ध कौशल्य, गरिमी कावासारखी गोष्ट बघा, यासारखं युद्ध कौशल्य, या सगळ्या गोष्टीतनं मग शिवाजी महाराज आपल्यासमोर येतात. आणि मग लक्षात येतं की हा शिवाजी नक्की होता कोण, हा शिवाजी किती वेगळा होता. या सगळ्या अंगाने शिवाजी महाराजांकडे आपण
बघायला पाहिजे. आजवर हे बघितलं गेलं नाही. हा खरं म्हणजे शिवाजी महाराजांवरचा सगळ्यात मोठा अन्याय आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी या प्रकारचा वेगळा विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही विचार केव्हा कराल, जेव्हा तुमची तशी बैठक असेल तेव्हा, आणि त्याचवेळी अभ्यासाचं अधिष्ठान असेल तेव्हासुद्धा. कारण शेवटी अभ्यासाचं अधिष्ठान नसेल तर मग तुमच्याकडे केवळ विचार असून उपयोग नाही. तुम्हाला ते वाचन पण असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे की शिवरायांच्याबद्दल मी म्हणतो त्याप्रमाणे हे सगळी माहिती असली पाहिजे की ही माहिती उपलब्ध आहे सगळीकडे. शिवरायांची खूप सगळी चरित्र आहेत आणि त्या चरित्रांमधून पुष्कळ सारी माहिती आहे. पण हे मूलभूत वाचन केलं पाहिजे. शिवरायांच्या अनुषंगानं वेगवेगळ्या लोकांनी केलेली मांडणी बघितली म्हणजे मग तुम्हाला कळतं की आजच्या संदर्भात शिवराय काय आहेत. एक लक्षात घ्या, मुळामध्ये इतिहास हा समकालीन असतो. मग शिवरायांना आपण सेक्युलर आज का म्हणतो, तर आज सेक्युलरिझम हे मूल्य आहे म्हणून म्हणतो. आपण आजच्या संदर्भामध्ये कायम इतिहासाकडे बघत असतो. त्यामुळे इतिहास हा जरी कालचा असला तरी तो समकालीन असतो. हा एक भाग आहे. दुसरं म्हणजे खूप इतिहास असतात आणि इतिहास हा काही एक सुरी नसतो, एक मार्गी नसतो, एका सरळ रेषेसारखा नसतो. इतिहास हा फार वेगळ्या पद्धतीनं पाण्यासारखा प्रवाही असा असतो. तो समजून घेतला पाहिजे. आजच्या संदर्भात तो समजून घेतला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांना तेव्हा आजची ही मूल्य माहिती असतील किंवा नसतील, कारण ही आजची मूल्य हळूहळू विकसित होत गेलेली आहेत. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य जरी आजची असली तरी आजच्या संदर्भात जेव्हा आपण शिवरायांकडे बघतो तेव्हा असं वाटतं की अरे, ह्या सगळ्या मूल्यांच्या निकषांवर शिवाजी महाराज अगदी छान बसतात आणि आजही शिवाजी महाराज द्रष्टे वाटतात, आजही शिवाजी महाराज युगपुरुष वाटतात, आजही शिवाजी महाराज तेवढेच महत्त्वाचे वाटतात, कारण त्या कालावधीमध्ये सुद्धा. पण त्याचवेळी हे पण लक्षात घेतलं पाहिजे, कुठलाही महापुरुष हे शेवटी आपत्ती असतं काळाचं. त्यामुळे काळाच्या मर्यादा कुठल्याही महापुरुषाला पण असतात. कुठल्याही महापुरुषाला भौगोलिक मर्यादा असतात, काळाच्या मर्यादा असतात. त्यामुळे असं अजिबातच मानायचं कारण नाही की आजच्या निकषांवर शिवाजी महाराज हे पूर्णपणे उतरतील. कदाचित अनेक गोष्टी अशा असतील की ज्या आज आपल्याला वावगे वाटतील, पण त्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये या सगळ्या गोष्टींकडे बघायचं असतं. आणि म्हणून शिवरायांकडे बघताना, शिवरायांचं व्यक्तिमत्व बघताना हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हा आपण शिवाजी महाराज असं म्हणतो आहोत, जसं मागाशी मी उल्लेख केला की भूमापन असेल, महसूल सुधारणा असतील, याच्या अनुषंगानं शिवरायांनी केलेलं काम फार मोठं आहेच. पण त्याचवेळी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की असं काम त्यापूर्वी मलिक अंबरनं पण केलं होतं. तर मलिक अंबर पण समजून घेतलं पाहिजे, टिपू सुलतान समजून घेतला पाहिजे की हे सगळे बाहेरचे जे परकीय शक्ती आहेत त्यांना जर परतवून लावायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकी केली पाहिजे. अशा पद्धतीची मांडणी करणारा अत्यंत धुरंधर असा टिपू सुलतान, तोही समजून घेतला पाहिजे. इतिहासातल्या हे सगळ्या गोष्टी समजून घेतल्याशिवाय आपल्याला इतिहासाचं साकल्यानं आकलन होत नाही. या पद्धतीनं आपल्याला हा इतिहास समजून घेतला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की शिवाजी महाराज, खरं म्हणजे तुम्ही कल्पना करा की शिवाजी महाराजांना काही फार आयुष्य लाभलं नाही, पण उण्यापुऱ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारचं काम केलं, ज्या प्रकारचं काम करून ठेवलं, ज्या प्रकारे लढाई तर केलीच, पण ज्या प्रकारे स्वतःचं राज्य, स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. मी आमच्या शिवाजी महाराजांची तुम्हाला कुठे महाल दिसणार नाहीत, आमच्या शिवाजी महाराजांनी कुठे तुम्हाला मजा केली, आयुष केली असं कुठे तुम्हाला दिसणार नाही, जाणवणार नाही. पण शिवाजी महाराजांनी जे केलं ते सर्वसामान्य माणसांसाठी केलं. त्यांना तो अवकाशच नव्हता की या बाकी गोष्टी करण्यासाठी, आणि त्यांना ते करायचंही नव्हतं, कारण त्यांची निष्ठा कोणाशी होती तर सर्वसामान्य माणसांची होती. शिवराय लोकशाहीवादी वगैरे होते असं मी म्हणणार नाही, लोकशाही वगैरे नंतरची मूल्य, पण लोकांचं राज्य आहे, हे रयतेचं राज्य आहे, हे मानणारा रयतेचा राजा म्हणून शिवाजी महाराज जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा सगळ्या म्हणजे तुम्ही जर बघितलं की सगळ्या जातीपातींचा, 12 बलुतेदारांचा, असा हा सगळ्या मावळ्यांचा हा लाडका राजा का झाला आणि लोक त्यासाठी जीव द्यायला तयार का झाले, तर ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात. या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि शिवाजी महाराज नावाचा एक लढवय्या राजा, द्रष्टा राजा, धुरंधर राजा, मुत्सद्दी राजा या मातीमध्ये कसा उगवला, कसा वाढला आणि त्यानं काय केलं, हे याच अंगाने समजून घेतलं पाहिजे, त्याच अंगाने मांडलं पाहिजे. मी जे मागाशी म्हणालो की अनेकदा शिवाजी महाराजांबद्दल बोलताना खूप अस्मितावादी मांडणी केली जाते, खूप किस्से, खूप घटना, खूप कथानकासारखं काहीतरी. हे सांगायला हरकत नाहीच आहे, कारण शेवटी जे प्रेरक आहे, जे इन्स्पायरिंग आहे, ते या प्रकारे पवाड्यासारखं गाणं, याच्यामध्ये गैर काहीच नाही, ते गायलंच पाहिजे. पण ते गाताना ते नीटपणे अगदी समजून घेतलं पाहिजे, त्यातला थॉट, विचार समजून घेतला पाहिजे. तो जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा मग आपण जातीच्या, धर्माच्या पलीकडे कुठलाही महापुरुष बघू लागतो, शिवाजी महाराजांना सुद्धा बघू लागतो. मला असं वाटतं की आजच्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आव्हान हे आहे. कारण झालं आहे असं, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की प्रत्येकाची मांडणी एका चौकटीमध्ये अडकलेली आहे. म्हणजे तुम्ही जर मांडणी समजा
सो कॉल्ड बहुजनवादी वगैरे असे करणार असाल तर तुम्हाला ब्राह्मणांना ठोकणं आवश्यक आहे. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर तुम्हाला मुस्लिमांना ठोकणं आवश्यक आहे. या पलीकडे काही मांडणी आपण करणार की नाही. म्हणजे उलटपक्षी वरचेवर जात नावाची गोष्ट संपत गेली पाहिजे, जातीचा अंत झाला पाहिजे. त्याच्याऐवजी जातींचं गँगवॉर सुरू आहे आणि प्रत्येक जातीची अस्मिता टोकदारपणे उभी होते. म्हणजे उलटपक्षी समन्वयवादी असणं, सम्यक असणं, सकारात्मक असणं हे खरं म्हणजे बलस्थान आहे. पण आक्रमक असणं कारण नसताना म्हणजे काहीतरी फार मोठी गोष्ट आहे असं प्रत्येक जातींना वाटावं, प्रत्येक जातसमूह त्या अनुषंगानं आक्रमक व्हावेत, हे आपलं मोठं अपयश आहे. कारण आपण विचारांची आणि संवादाची प्रक्रिया संपवून टाकलेली आहे, आपण बोलतच नाही. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की शिवरायांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्या अष्टप्रधान मंडळामध्ये 7 ब्राह्मण होते. म्हणजे शिवराय काही ब्राह्मण विरोधी होते असे मांडायचं कारण नाही. ज्याप्रमाणे मी मगाशी उल्लेख केला की बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. तो सत्याग्रह करताना त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते होते त्यात प्रामुख्याने अनेक जण ब्राह्मण होते. पण हे जेव्हा आपण करतो, किंवा परवा मी एका ठिकाणी लिहिलं होतं की रघुनाथ धोंडो कर्वे यांचं समाज स्वास्थ्य नावाचं जे नियतकालिक होतं की जे लैंगिकतेच्या अनुषंगानं विचारमंथन करत होतं, असं ते नियतकालिक होतं. आणि त्या नियतकालिकामध्ये काहीतरी अश्लील मजकूर येतो अशी टीका परंपरावाद्यांची होती. त्यांना अगदी गांधीवाद्यांसकट, गांधींच्या शिष्यांसकट अनेकांनी त्रास दिला की तुम्ही हे अश्लील फोटो छापता, अशा महिलांचे फोटो छापता, लैंगिकतेबद्दल म्हणजे काहीतरी घाणेरडं बोलता वगैरे वगैरे. संतती नियमन हे तेव्हा सांगणारा हा द्रष्टा माणूस होता रघुनाथ धोंडो कर्वे. त्यांना खूप लोकांनी त्रास दिला, अगदी त्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये खटला दाखल केला. तेव्हा त्यांचा तो खटला घेतला कोणी? बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि त्यांचं जे अशील रघुनाथ धोंडो कर्वे यांचा पत्ता होता र. कर्वे, भटवाडी, मुंबई. त्यांना एका कार्यकर्त्यानं विचारलं बाबासाहेबांना की बाबासाहेब, भटवाडीमध्ये राहणाऱ्या या कर्वेंचं हे तुम्ही कशासाठी घेतलं? हे कर्वेंचं काम तुम्ही का घेतलं? त्यांची केस तुम्ही का हातात घेतलीत? तर बाबासाहेब म्हणाले ते भटवाडीत राहतात आणि त्यांची जात कुठली हा मुद्दा नाही आहे, माझी लढाई मूल्यांची आहे. मला असं वाटतं की ही मूल्यांची लढाई जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. मग आपल्या लक्षात येतं की जग खूप मोठं आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही सगळी मूल्य ही सर्वसमावेशकता शिकण्यासाठी, जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे मांडणी करण्यासाठी मुळात तशा प्रकारे स्वतः माणूस होणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट असते. आपण माणूस आहोत का? शेवटी कुठलाही विचार काय, कुठलंही वक्तृत्व काय, कुठलाही शब्द काय, त्यानं आपल्याला अधिक चांगला माणूस केलं पाहिजे. आपल्याला मुळामध्ये माणूस केलं पाहिजे. जो विचार माणूस करणार नाही तुम्हाला, उलटपक्षी अमानुष करेल, त्या विचाराचं काय करायचं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे मगाशी मी उल्लेख केला सुरुवातीला की साईनं डिजिटली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. पण हे पण लक्षात घ्या की आता ह्या सगळ्या डिजिटल युगामध्ये विचार करणं नावाची गोष्ट जी आहे ती मागच्या बाकांवर जाण्याची मोठी शक्यता आहे. की तुम्ही विचारच करू नका. इतका मारा होतोय माध्यमांचा, इतका मारा. तुम्ही बघा सध्या टी व्ही चॅनलवर जे सुरू आहे, काय चाललं आहे, कोण विचार करत नाही. फेक न्यूज सुरू आहेत, वाटेल ते सुरू आहे. आज एक सांगितलं जातं, उद्या भलतंच काहीतरी बोललं जातं. पण विचार करणं ही गोष्ट आत्ता दुरापास्त होत चाललेली आहे, मारा होतो आहे. विशेषतः व्हॉट्सॲप विद्यापीठ नावाची गोष्ट जी आहे की तुम्हाला काहीही सांगितलं जातं. मग पंडित नेहरूंना 2 महिला मिठी मारतायत आणि मग खाली नेहरू कसे वुमनायझर होते असं सुरू असतं. तेव्हा हे कळत नाही अनेकांना की त्यातले मिठी मारणारा जो फोटो आहे त्यातली एक महिला ही पंडित नेहरूंची बहीण विजयलक्ष्मी पंडित आहे आणि दुसरी महिला ही तिचीच मुलगी म्हणजे नेहरूंची भाची नयनतारा सहगल आहे. पण असा एखादा फोटो आणि मग काहीतरी कमेंट्स, तर हे सगळं जे काही सुरू आहे. मग अपहरण होतं महापुरुषांचं, मग अपहरण करताना शिवरायांचं अपहरण करण्याचा प्रयत्न सुरुवातीला झाला. आता एक आणखी वेगळ्या घटकानं शिवरायांचं अपहरण सुरू केलेलं आहे. बाबासाहेबांचं अपहरण करण्याचा प्रयत्न होतो, भगतसिंगाचं अपहरण करण्याचा प्रयत्न होता की तो भगतसिंग जो कॉम्रेड होता, कम्युनिस्ट होता, त्याचं अपहरण करण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी शक्ती करू शकतात. विचारच करायचा नाही अशी जेव्हा एक वेळ आलेली की लोकांनी विचार करू नये. आणि माध्यमांचा मारा एवढा प्रचंड आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढा मारा आहे की तुम्हाला 2 GB डेटा नावाची गोष्ट इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये तुम्ही त्या माहितीच्या महामाऱ्यामध्ये इतके खुश असता की तुम्हालाही कळत नाही की आपण नुसते फॉरवर्ड करतो, आपण हे करतो, ते करतो. याच्यामध्ये आपण आहोत कुठे? आपण आपला विचार काही करतोय का? मध्यंतरी द वॉल स्ट्रीट जर्नल नावाच्या अमेरिकेतल्या दैनिकानं हे छापलं, ही बातमी प्रसिद्ध केली की फेसबुकचं आणि भाजपचं साटलोटं आहे भारतामध्ये आणि भाजपला पूरक अशी भूमिका फेसबुक घेत आहे. म्हणजे द रिअल फेस ऑफ फेसबुक इन इंडिया नावाचं पुस्तक तुमच्यापैकी काहींनी वाचलं असेल, नसेल तर वाचा. तर हे सगळं सोशल मीडिया या प्रकारे, कारण हे एक लक्षात घ्या की सोशल मीडिया हा खूप थोर आहेच आहे, पण मुळामध्ये ते बेसिकली मार्केट आहे.
फेसबुक काय, व्हॉट्सॲप काय, इंस्टाग्राम काय, हे तिन्हीचा मालक एकच आहे आणि तो आहे मार्क झुकेरबर्ग. त्याला धंदा करायचा आहे, त्याला बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी तो काय काय करतो आहे याविषयी अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. केम्ब्रिज ॲनालिटिका नावाच्या संस्थेनं काय केलं, अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे फेसबुकचा वापर झाला, अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. मी सांगतो यासाठी, फेसबुकवर तुमच्या इतकाच किंवा तुमच्याहून जास्त मी असतो सक्रिय. मला हे मी फेसबुक नाकारत नाही आहे, पण फेसबुक महत्त्वाचं आहे, सोशल मीडिया महत्त्वाचं आहेच, पण ही सगळी माध्यमं तुमची विचारशक्ती मारतायत. तुम्ही विचारच करू नये अशा प्रकारे एक व्यवस्था निर्माण करतायत आणि तुमच्यावर एक वेगळंच मत लादतायत. आणि ते लादलेलं मत आपल्याला कळतच नाही की हे माझं मत नाही आहे, हे माझ्यावर कुणीतरी लादलेलं आहे. पण आपण त्या लादलेल्या मताचे बळी ठरतो, शिकार होतो. आणि मग कधीतरी कळतं की अरे हे भलतंच काहीतरी लोकांनी आपल्याला फसवलं होतं. गोबेल्ससुद्धा लाजावा अशा प्रकारचं सगळं सुरू आहे. मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन हे सगळं सुरू आहे. डिस्टॉर्ट द फॅक्ट्स हे सगळं सुरू आहे. अशा वेळी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मूळ मुद्द्यांपासून लक्ष भलतीकडेच भरकटावं. सुशांत सिंगचा मुद्दा बरोबर कुठल्या वेळी पुढे येतो हे आपल्याला माहिती आहे. हे सगळं सुरू असतं. एखादी गोष्ट जेव्हा येते तेव्हा काय प्रकारे, म्हणजे बघा तुम्ही आता कोरोनाच्या कालावधीमध्ये तबलिगीच्या अनुषंगानं माध्यमांनी गोंधळ घातला की तबलिगी जमात जणू काही मुस्लिमांनीच कोरोना लादलेला आहे भारतावर, अशा प्रकारचा प्रयत्न झाला. परवा औरंगाबादच्याच खंडपीठानं उच्च न्यायालयाच्या असा निकाल दिला की तबलिगींना बळीचा बकरा बनवलं गेलं. त्यांची काहीही चूक नव्हती. ते ऑफिशियल व्हिसा घेऊन इथं आलेले होते आणि लॉकडाऊनमध्ये ते अडकले, पण त्याच्यामध्ये त्यांची काही चूक नव्हती. कोरोना पसरवण्यात त्यांची चूक काहीच नव्हती. उलट पक्षी सरकारच्या आणि यंत्रणांचं ते अपयश आहे की त्यांना योग्य प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही. हे आत्ता झालं, पण तोपर्यंत आमच्या अर्णब गोस्वामी आणि टीमनं सगळा गदारोळ करून टाकला, सगळा गोंधळ करून टाकला. म्हणजे मग काय होतं की अशा प्रकारे तेढ निर्माण करायची, अशा प्रकारे विद्वेष निर्माण करायचा, द्वेष निर्माण करायचा, जातींमध्ये द्वेष निर्माण करायचा, धर्मांमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि त्यासाठी सोशल मीडियासारखं साधन वापरायचं. भारतामध्ये जे मॉब लिंचिंग झालं त्या मॉब लिंचिंगला ट्रिगर करण्यामध्ये फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वाटा फार मोठा होता, हे सुद्धा पुढे आलेलं आहे. अशा प्रकारे लोक विचारच करणं बंद करत आहेत. लोकांची विचार करण्याची शक्ती मारली जाते आहे. नवं काहीतरी बोललं पाहिजे, नवं काहीतरी ऐकलं पाहिजे, नवं काहीतरी समजून घेतलं पाहिजे, हे सगळं मारलं जात आहे. अशा वेळी, अशा या सगळ्या कालखंडामध्ये आपण आहोत की माझ्याकडे माध्यमं सगळी आहेत, पण त्या माध्यमाचं मी करू काय? माध्यमांनी खरं म्हणजे तुमचं जगणं समृद्ध केलं पाहिजे, तुमच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंद केल्या पाहिजेत. त्याच्याऐवजी माध्यमं तुम्हाला झोपवत आहेत, माध्यमं तुम्हाला अनस्थेशिया देत आहेत, माध्यमं तुम्हाला झोपेची गोळी देत आहेत की घे शांत, विचार करू नकोस, तू मस्तपैकी बाकी काय याच्यावर जा त्याच्यावर जा, तू विचार करू नकोस. त्यामुळे तुम्ही विचारच करू नये, सर्वसामान्य माणसाने विचारच करू नये, अशा प्रकारची व्यवस्था तयार होते आहे. मग माध्यमांचं करायचं काय? आचार्य विनोबा भावे एक गोष्ट सांगायचं, ते सांगायचं की तुमच्याकडे समजा 100 सतरंज आहेत, पण तुमचा सगळा वेळ सतरंज अंतर्नातच गेला तर झोपणार कधी? त्याप्रमाणे तुमच्याकडे एवढी माध्यमं आहेत, पण तुमचा सगळा वेळ जर माध्यमं ऑपरेट करण्यातच फक्त गेला तर विचार कधी करणार? आणि म्हणून विचार करणं ही वक्तृत्वाची पूर्वअट आहे. विचारी आणि सजग माणूस तयार करणं ही पूर्वअट आहे. प्रश्न विचारायला शिकणं ही वक्तृत्वाची पूर्वअट आहे. आणि प्रश्न विचारण्याची मुभा त्या व्यवस्थेमध्ये असणं ही वक्तृत्वाची पूर्वअट आहे. असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. तो समाज निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने हे वक्तृत्व विकसित करणं आवश्यक आहे. हा संवाद विकसित करणं आवश्यक आहे. काहीच बोलायचं नाही, कोणी काहीच बोलायचं नाही आणि मग फक्त आमच्या अस्मिता, अशा प्रकारे प्रतिकात्मकतेला इतकं महत्त्व आलेलं आहे. आयडेंटिटी पॉलिटिक्स एवढं महत्त्वाचं झालेलं आहे की या प्रतिकात्मकतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस समजून घेता आला पाहिजे, आपल्याला खऱ्या अर्थानं आपला देश समजून घेता आला पाहिजे, आपल्याला खऱ्या अर्थानं भारत समजून घेता आला पाहिजे. भारताचं वेगळेपण तर हेच आहे ना, द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन, खंडन मंडनाची परंपरा आहे भारताची, की इथे वेगवेगळे विचार होते. मी गांधी म्हणतोय, पण गांधी जेव्हा महत्त्वाचे होते या देशामध्ये तेव्हाही गांधींना आंबेडकर सुनावत होते आणि ते मान्य केलं जात होतं. गांधी राष्ट्रपिता आहेत, महात्मा आहेत म्हणून काही गांधींना कोणी बोलायचं नाही असं अजिबात नव्हतं. बाबासाहेब जेव्हा महत्त्वाचे होते तर बाबासाहेबांचा सुद्धा पराभव होत होता. त्यामुळे नेहरू जेव्हा होते तेव्हा नेहरूंना सुद्धा अगदी अत्यंत कडवटपणे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. मला आठवतं एक घटना मी वाचलेली
की असेच नेहरूंवर विरोधक खूप प्रचंड संतापानं टीका करायचे आणि त्यांचा असा दावा होता किंवा असा अंदाज होरा होता म्हणूया आपण की नेहरू पंतप्रधान झाले की त्यांची लोकप्रियता ओसरेल, त्यांचं वलय कमी होईल. प्रत्यक्षात उलटं झालं. नेहरू पंतप्रधान झाले आणि त्यांचं लोकप्रियतेचं वलय आणखी वाढलं. तेव्हा विरोधकांनी गंमत केली की नेहरूंची जरा फजिती करूया म्हणून नेहरू आले. नेहरूचं एक भाषण होतं एका ठिकाणी. ते भाषणातून नेहरू परत जायला जेव्हा निघाले तर त्याने एका आजीबाईला सांगितलं की तू जा, नेहरूंचं बखोट पकड आणि त्याला म्हण की देश स्वतंत्र झाला त्याच्यामुळे तू झाला पंतप्रधान, तुला महाल मिळाला, तुला गाडी मिळाली, तुला सगळं मिळालं. माझ्या खोपट्यामध्ये अजून अंधार आहे. मी सुद्धा स्वातंत्र्यामध्ये लढलेली आहे, माझी मुलं लढलेली आहे स्वातंत्र्यासाठी, पण स्वातंत्र्य मिळाल्याचा मला फायदा काय झाला विचार जाऊन त्यांना. ती आजीबाई गेली तरा तरा तरा. नेहरू आले की तिनं बखोट पकडलं नेहरूंचं. म्हणे का रे, तुला सगळे मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, तू झाला पंतप्रधान, मला काय मिळालं? स्वातंत्र्यासाठी मी लढले, मला काहीच मिळालं नाही, माझ्या खोपट्यामध्ये अंधारच आहे. लोकांना वाटलं की आता नेहरू भडकतील, पण नेहरू काही त्या बाईला तुरुंगात टाका वगैरे असं काही म्हटले नाहीत. नेहरूंनी त्या आजीबाईचा हात हातात घेतला, प्रेमानं कुरवाळला आणि म्हणाले, आजीबाई अगदी खरं आहे, स्वातंत्र्य मिळूनसुद्धा तुझ्या खोपट्यामध्ये अंधार असेल तर हे माझं अपयश आहे आणि तुझ्या खोपट्यामध्ये उजेड आला पाहिजे यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. पण तू जे मला विचारलंस की स्वातंत्र्य मिळाल्याचा मला काय फायदा झाला, स्वातंत्र्य मिळाल्यामुळे मला काय मिळालं असं तू विचारलंस ना, म्हणून तुला सांगतो स्वातंत्र्य मिळाल्याचा तुला हा फायदा झाला की तू देशाच्या पंतप्रधानाचं सुद्धा बखोट पकडू शकतेस. स्वातंत्र्याचा हा फायदा आहे, लोकशाहीचा हा फायदा नेहरूंनी सांगितला. आणि हे खरं आहे, कोणी कुठल्याही पदावर असेल तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही भूमिका मांडू शकता, कारण शेवटी अंतिम सत्ता जनतेची, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. या अंगानं तुम्हाला जाता आलं पाहिजे. तुमचं वक्तृत्व हे त्यासाठी तुम्ही कारणे लावलं पाहिजे, तुम्ही लोकांचा आवाज झाला पाहिजे. प्रत्येकाला हे बोलता येईल असं नाही. तुम्हाला जे बोलता येतं ही मोठी प्रतिभा आहे, नाही केवळ कलाच नाही, ही प्रतिभा आहे. तुम्ही प्रतिभावंत आहात. तुम्हाला सगळ्या वक्त्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की तुम्ही वक्ते आहात. तुम्ही फार छान भाषण करू शकता, बोलू शकता, मुद्दा मांडू शकता. पण तुमचं अभिनंदन करताना मला हे पण सांगायचं आहे की तुमची जबाबदारी ही आहे की तुम्हाला या सगळ्या सर्वसामान्य माणसांचा आवाज व्हावं लागणार आहे. ज्या वर्गाला आवाजच नाही आहे त्यांचा आवाज तुम्हाला व्हावं लागणार आहे. खरा वक्ता तो की जो या सगळ्यांचा आवाज होतो. आणि म्हणून आज या सगळ्या कालखंडामध्ये विचार संपत असताना, संवाद हरवत असताना, विद्वेष वाढत असताना आणि विखाराची परिभाषा मुख्य प्रवाहामध्ये जात असताना किंवा विखार हीच मुख्य प्रवाहाची भाषा, मातृभाषा झालेली असताना तुम्हाला संवादाची भाषा वाढवावी लागेल, तुम्हाला प्रेमाची भाषा वाढवावी लागेल आणि प्रेमाची भाषा सांगावी लागेल. शेवटी खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. ही प्रेमाची भाषा आपण शिकू शकतो. आपला मुद्दा पोट तिडकीनं आक्रमकपणे मांडणं चांगलंच आहे, पण तुमच्या त्या मांडणीमुळं कोणाच्या तरी मनामध्ये विश्वास निर्माण होणं, तुमच्या त्या मांडणीमुळं कोणाला तरी आपला आवाज मिळणं हे जास्त महत्त्वाचं आहे. खरा वक्ता तो असतो. खरा वक्ता केवळ शब्दांचे खेळ नाही करत. खरा वक्ता केवळ शब्दांचे फुलोरे नाही फुलवत. तो कंटेंटला हात घालतो. तो आशयाशी प्रामाणिक असतो, तो माणसांशी प्रामाणिक असतो, कारण शेवटी आपल्या सगळ्यांना माणसांची गाणी गायची आहेत. आणि म्हणून तुम्ही सगळे इथं आज असताना माझ्या मनामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विशाखानं सुरुवातीला माझा जो परिचय करून दिला, विशाखा कॉंग्रॅच्युलेशन्स, तू खूप चांगला आणि वेगळ्या पद्धतीनं परिचय तयार करून दिलेला आहे. ऋषिकेश पवार नावाचे माझे तरुण मित्र की जे जय माणूस असं त्यांचं घोषवाक्य आहे, त्यांनी मला या कार्यक्रमाला येण्यासाठी आग्रह केला. साई महाशब्दे जे काम करत आहेत त्याच्यामुळे तर मी प्रभावित झालो होतोच, आणि या सगळ्यांमुळेच मी आज या कार्यक्रमाला तुमच्या आलेलो आहे. इथे येत असताना उद्घाटन झालेलं आहे ते मी जाहीर केलेलंच आहे, पण माझं भाषण संपवताना मला बाबा आमटेंची मला अतिशय आवडणारी मी जी नेहमी वापरत असतो त्या काही ओळी आठवतात. कोंडलेल्या वादळाच्या या पहा अनिवार्य लाटा, मानसासाठी उद्याच्या येथुनी निघतील वाटा. पांगळ्यांना हात द्याया येऊ द्या बलदंड बाहो, निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहो. नांगरू स्वप्ने उद्याची भव्य ही फुलतील शेते, घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते. वेदनेच्या गर्दरानी पिटली आनंद द्वाही, दुःख उधळा वयास आता आसवांना वेळ नाही. शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाय.
मी मगाशी सांगितलं तुम्हाला की शृंखला खूप आहेत. या पोस्ट ट्रूथ जमान्यामध्ये सत्य सांगतानासुद्धा शृंखला खूप आहेत. पण शृंखला कितीही असल्या तरीसुद्धा आपल्याला गतीचं गीत गायचं आहे. हे गतीचं गीत तुम्ही सगळेजण गात आहात आणि म्हणून गतीचं हे गीत तुम्ही गात असताना तुमच्यासोबत मी पण आहे हे सांगण्यासाठी मी इथं आलो. धन्यवाद.